महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अण्णासाहेब दराडे हे सध्या चर्चेमध्ये आलेले आहेत। सालगाड्याचं पोर म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत। लोकांची सेवा करण्याचा त्यांना मोठा छंद आहे। सध्या अनेक प्रश्न आहेत। शिक्षण, आरोग्य, रस्ते या बाबतीतही अनेक प्रश्न आहेत। राजकारणी मंडळी जनतेच्या हितासाठी पाहिजे तसे काम करत नाहीत, म्हणून ही विधानसभा लढण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। शेतीमध्ये सालगडी म्हणून त्यांच्या वडिलांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे, म्हणून लोकसेवेचे वृत्त घेऊन या अण्णासाहेब दराडे यांनीही या 5 वर्षामध्ये पब्लिकचा सालगडी होण्याचा निर्धार केलेला आहे। मागील अनेक वर्षापासून ते या भागातील लोकांसाठी मोठे कार्य करत आहेत, म्हणून ते सुप्रसिद्ध झालेले आहेत। मोठा संघर्ष करून त्यांनी लोकांचे प्रेम मिळवलेले आहे आणि या प्रेमावरच त्यांनी ही विधानसभा तुळजापूर मतदारसंघातून लढवण्याचा निर्धार केलेला आहे। लोकांना त्यांनी बॉन्डवर शपथपत्र दिलेलं आहे आणि 5 वर्ष या मतदारसंघाचा सालगडी म्हणून कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी तयारी विधानसभेची या कार्यक्रमांतर्गत त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। तयारी विधानसभेची या कार्यक्रमाअंतर्गत आत्ता मी आहोत तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये। अगदी निवडणूक म्हटलं की अनेक इच्छुक असतात, कारण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे। परंतु लोकशाहीमध्ये निवडणूक घेत असताना निवडायचं कोणाला? कारण निवडणं फार अवघड आहे खरं तर, कारण प्रत्येकजण दावेदार असतो आणि प्रत्येकजण मीच कसा चांगला आहे, योग्य आहे हे सांगायला असतो, तो अधिकारसुद्धा आहे। परंतु त्यातल्या त्यात जी शिकलेली माणसं असतात, ज्यांना समजतं की कोण चांगला आहे, कोण आपल्या कामाचं आहे, की ती माणसं मग योग्य उमेदवार शोधालेली असतात। अर्थातच मी बोलतोय आज तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक नाव कमालीचं चर्चेचं आहे की ज्या व्यक्तीनं, ज्या तरुणाने बॉन्डवर लिहून दिलं आहे की मी काय करणार नेमकं। अर्थातच आपल्यासमोर आहेत अण्णासाहेब दराडे सर। मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। अगदी विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे खरं तर, अगदी महाराष्ट्रभर या ठिकाणी अगदी रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते आणि तीच रणधुमाळी तुमच्या मतदारसंघात सुद्धा आहे। आपण प्रबळ दावेदार आहात, उत्साह आहे लोकांमध्ये, फिरतायत तुम्ही। एक विचारावंसं वाटतं की कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक तुम्ही लढत आहात, काय नेमके मुद्दे आहेत, लोकांमध्ये तुम्ही जातायत, बोलतायत, तर लोकांच्या नेमके काय प्रश्न आहेत? जनतेचे प्रश्न तसे खूप आहेत, जे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुटलेच गेले नाही। त्याच प्रश्नांवरती, त्याच मुद्द्यावरती आत्तापर्यंत कित्येक निवडणुका झाल्या, कित्येक लोक निवडून गेले, पण त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा कधी मनापासून विचारही नाही केला किंवा सोडवलेही नाही। त्यामुळे प्रश्न अनेक आहेत। शैक्षणिक विषय आहे की दर्जेदार शिक्षण मतदारसंघामध्ये मिळत नाही। आरोग्याचे प्रश्न आहेत की आरोग्य सुविधा सर्वसामान्य व्यक्तीला मिळत नाही। शासकीय कार्यालयामध्ये प्रत्येक कामाची पिळवणूक सर्वसामान्याची होते। असे अनेक मुद्दे आहेत। रस्ते अजून तसेच आहेत खड्ड्यामध्ये। कालच आमच्याकडे एक पोलीस विभागाचा कर्मचारी अपघातामध्ये नळदुर्गच्या खाली खड्ड्यामुळे अपघात होऊन तो जागीच गतप्राण झाला आणि त्यासोबत अजूनही कर्मचारी जखमी झाला। तर हे दुर्भाग्य आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा की आपण अजून रस्त्यामध्येच, खड्ड्यामध्येच, विजेसाठी आपण तडफडतोय आणि सरकार कोणतंही असो ते आपल्याकडं पाहत नाही। तर काही शोकांतिक आहे। हेच सगळे मुद्दे घेऊन मी जनतेसमोर जातो। तुमची भूमिका जरा वेगळी वाटते। यासाठी म्हटलं की एक सालगड्याचं पोरगं या ठिकाणी या आखाड्यामध्ये उतरलेलं आहे। मुळामध्ये सालगड्याच्या पोराने लढायचं का नाही पहिला मुद्दा असतो नाही का। पण मला तुमचं कौतुक वाटतं की वडिलांचा प्रचंड मोठा संघर्ष, तुमचाही मोठा संघर्ष आहे आणि अशा संघर्षातनं तुम्ही पुढे आलेले आहात। तर आम्हाला कहाणी ऐकायची ती सालगड्याची। खरं तर आईवडिलांची म्हणजे जी परिस्थिती आहे ती खूपच नाजूक होती आणि सर्वसामान्य कुटुंब म्हटलं की अडचणी खूप आहेत। म्हणजे घरामध्ये लग्नकार्य असेल, आजारपण असेल, तर ह्या गोष्टीमध्ये वारंवार होणारं कर्ज असेल, यामुळं माझ्या वडिलांना म्हणजे माझा जन्म झाल्याच्या आधीपासून पण आणि जन्म झाल्यानंतर पण जे वारंवार सालगडी म्हणून काम करावं लागलं आणि ते त्यांनी प्रामाणिकपणे खूप कष्टांनी केलं। आजही
मी माझ्या वडिलांच्याकडे पाहतो तर त्यांच्यातला जो तो प्रामाणिकपणा आहे, त्यांच्यात जे अजूनही कष्ट करण्याची ऊर्जा आहे ती मला खूप कायमस्वरूपी रोज पावलोपावली प्रेरित करत आली, ती आजही करते. आणि तेच कष्ट घेण्याची तयारी माझ्यामध्ये असल्यामुळं मी कष्ट करत आलो आहे. आणि ती एक प्रेरणा आहे की आपण करत राहिलं पाहिजे आणि चांगल्यासाठी केलं पाहिजे. तर वडिलांचं आयुष्य 40-45 वर्ष सालगडी म्हणून गेले. आता मागील 10-12 वर्षामध्ये मी थोडंसं कमवतो झाल्यानंतर त्याच घरचीच शेती, घरचंच जे आहे ते सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन काही माणसं जन्म घेतात नाही का, आणि मग त्या लोकांना एवढी गरिबीची जाणीव नसते नाही का. परंतु आपल्यासारखी जी माणसं जी अगदी गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतात, सालगड्याच्या घरामध्ये जन्म घेतात, आणि मग त्या व्यक्तीनं जवळून पाहिलं असतं की सालगडी म्हणजे रानामध्ये राबणारा कष्टकरी, त्याचे हाल काय असतात, त्याची परिस्थिती काय असते, त्याचं जगणं काय असतं, हे तुम्ही जवळून पाहिलं आहे. आणि म्हणून तुम्हाला वाटतं की आपण कुठंतरी पुढं गेलं पाहिजे, म्हणजे बदलायचं आहे. मला मुद्दाम विचारायचं वाटतं नेमकं काय बदलायचं. मला मतदारसंघातील सर्वसामान्याच्या मुलांसाठी चांगली शिक्षण व्यवस्था उभी करून त्यांना दर्जेदार शिक्षण द्यायचे, जेणेकरून ते विद्वत्तापूर्ण होतील आणि भविष्यामध्ये शासकीय नोकरी असेल, व्यवसाय असेल, व्यापार असेल, चांगली आधुनिक शेती असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या भागातील मुलं पुढं जातील आणि ते स्वतःच्या पायावरती उभं राहतील. हा बदल मला आवश्यक आहे भविष्यामध्ये. मुळामध्ये असं असतं की जेव्हा आपण स्टँड होतो तेव्हा आपण आपली भाकर बघतो फक्त, परंतु दुसऱ्यांच्या ताटामध्ये म्हणजे जे अगदी कष्टकरी, सालगडी किंवा आणखी जे अगदी बहुजन समाज जो आहे, अगदी यांचं देखील भलं व्हावं ही भावना बऱ्याच वेळा नसते खरं तर. कारण माझं भलं झालं ना आता बस झालं आता. परंतु तुमच्या नजरेमध्ये असं का आलं नेमकं की अरे आपण उतरलं पाहिजे, आपण गेलं पाहिजे, आपण लढलं पाहिजे. कारण लढणं एवढं सोपं नाही आणि लढण्याची ताकद मुळामध्ये येते कुठून नेमकी. मला तेच विचारावं वाटतं की अण्णासाहेबांमध्ये ही ताकद नेमकी आली कुठून. नाही, ही ताकद खरं तर परिस्थितीने तसं मला बनवले. मी माझ्या काळामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये बसून संघर्ष करत आलो आहे. आता कुठंतरी मला थोडंसं स्थैर्य मिळाले आर्थिक. इतकंही नाही की मी निवडणूक लढवावी आणि करोडोत खर्च करावा, असं काही माझी परिस्थिती आजही नाही. तर मी लहानपणापासून एक आक्रमक आहे. अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची ती काय म्हणतात त्याला क्रीडा म्हणूयात, त्या गोष्टी आहेत. आणि मित्रपरिवार खूप चांगला आहे. जे मित्र कायमस्वरूपी पूर्वीपासून सोबत आहेत, आत्ता पण सोबत आहेत. की आपल्या मतदारसंघामध्ये ही जी अवस्था आहे की आपण कुठंतरी आपल्या जीवनाला स्थैर्य मिळालं, पण आपल्या मतदारसंघामध्ये अजून काही माझे मित्र आहेत जे आजही ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत, ट्रक ड्रायव्हर आहेत, सोयाबीन काढायला आहेत, कंपनीत कुठंतरी 10-20 हजारावरती काम करतायत. खूप स्थलांतर आपल्या भागातून पुणे मुंबईला झाले. तर ही खूप वाईट परिस्थिती आहे. हे बदलायची असेल तर त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर चांगलं शिक्षण आपल्याकडे मिळालं पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये 10-20 वर्षानंतर तरी आजची अवस्था नसेल. तर ही सुरुवात कधी झाली पाहिजे. तर पैसा, निवडणुका, राजकारण ह्या गोष्टी ह्या वेगळे आहेत. खऱ्या अर्थानं मागासलेला जो समाज आहे, जो सर्वसामान्य आजही त्यांच्या प्रश्नासाठी झगडतोय, त्याला जर मूळ प्रवाहात घेऊन यायचा असेल तर कुठंतरी आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि आत्ता जर सुरुवात नाही झाली तर भविष्य अजूनही आपल्या तरुणांचं अंधारात जाईल. ते जायला नको म्हणून हा संघर्ष, म्हणून राजकारणात येणं आणि म्हणून निवडणूक लढवणं ही सुरुवात आहे. बऱ्याच वेळेला लढाई सुरू होण्या अगोदरच पराभव आपल्या हृदयामध्ये झालेला असतो की आपल्याला भीती वाटते आपण जिंकूत का नाही का. पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की ती भीती नाही मुळामध्ये, म्हणजे लढायचं तर आहेच, माघार नाही यायचं आपल्याला, आणि जिंकण्याची एक उर्मी आहे. मला असं वाटतं की ती उर्मी, ती अपेक्षा का असते नेमकी, तर कुठेतरी वाटतं की आपल्याबरोबर सर्वसामान्य माणसं आहेत. अगदी वडील तर सालगडी होते. आता मला तुम्हाला विचारावं वाटतं की अनेक वर्ष वडिलांनी साल घातलं, तोच धागा मी पुढं पकडतोय. आता तुम्हाला 5 वर्ष साल घालायचे आता लोकांसाठी, तर हे साल घालायला आवडेल का? खूप आवडेल. आणि ही लढाईच मुळात जनतेसाठी सुरुवात केलेली आहे. कदाचित ती मी माझ्यासाठी लढत असतो तर ह्याच्यामध्ये मला उत्साह कमी असता, आत्मविश्वास कमी असता. पण जनतेसाठी ही लढाई लढतोय म्हणून जनता खूप पाठबळ देते. गावोगावी जातोय तेव्हा जनता मला आपलंसं करते, इतकं भरभरून प्रेम देते की खरं तर हे अपेक्षित नव्हतं मला. हे गावोगावी आता घडत चालले. आणि वडिलांनी ही प्रामाणिकपणे सालगडी म्हणून काम केलं, साल घातली त्यांनी आयुष्याची खूप काही. तर मलासुद्धा जनतेकडं हे उद्या विजयी झाल्यानंतर त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे ही 5 वर्षच काय आयुष्यभर त्यांच्याकडे मला साल घालायला आवडेल. वडिलांनी अनेक वर्ष या ठिकाणी साल घातलं, काळ्या आईची सेवा केली, आणि तुम्ही सुद्धा आता पुढं 5 वर्ष साल घालाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितपणे प्रामाणिकपणे हे साल तुम्ही पूर्ण केलेलं असेल. सर, एक मुद्दा आणखी चर्चेचा आहे तुमच्या बाबतीमध्ये. अगदी बॉन्डवर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी लिहून दिलेल्या आहेत, आणि हे बॉन्ड तुम्ही प्रत्येक गावात लोकांना दाखवतायत, देतायत तुम्ही की पहा नाही का.
मला असं वाटतं की एवढी डेअरिंग कोणी करणार नाही करतं, पण तुम्ही ते केलेले आहे. नेमकं काय नेमका बॉन्ड हा? तर बॉन्ड देण्याचं कारण काय की जर मला त्या गोष्टी करायच्याच असतील, त्या प्रामाणिकपणे मी उद्या करणारच असेल, तर मला ते बॉन्डवरती लिहून द्यायला काहीच अडचण नाही. उद्या त्यात मी बॉन्डवरती हे नमूद केले की उद्या आमदार म्हणून जो काही पगार मिळेल त्या पगाराच्या 1 रुपयाला मी हात लावणार नाही. तर तो पगार काय करेल तर जनतेमध्ये प्रत्येक गावोगावी मतदारसंघातील तरुणासाठी विद्यार्थ्यासाठी ग्रंथालय उभं करण्यासाठी खर्च करणार. हा एक मुद्दा आहे. त्यानंतर मी दर 3 महिन्याला जनतेमध्ये येऊन तुमच्या अडचणी, प्रत्येक गावात जाऊन अडचणी सोडवणार. ह्या गोष्टी मी करू शकतो, प्रत्येक आमदार त्या गोष्टी करू शकतो. तर मी भविष्यात त्या गोष्टी करणारच आहे, तर मग बॉन्डवरती लिहून द्यायला काहीच अडचण नाही. ज्या लोकांना करायचंही नाही ते लोक लिहून देणार नाही, ते फक्त आश्वासनं देतील, मी हे करू ते करू सांगतील. निवडून गेल्यानंतर ते 5 वर्ष जनतेला तोंडही दाखवणार नाहीत. तर मला जनतेमध्ये राहूनच त्यांच्या अडचणी मला सोडवायच्यात. तर त्या गोष्टी ज्या करू शकतोय मी, तर त्या बॉन्ड पेपरवरती लिहून द्यायला मला काहीच वावगं वाटत नाही. त्यामुळे मी ते बिनधास्तपणे लिहून दिले आणि जे लिहून दिले ते मी प्रामाणिकपणे करणार आहे. ज्याचा सर्वसामान्याशी बॉन्ड जर तयार झालेला असतो त्या व्यक्तीच या प्रकारचे बॉन्ड लिहून देऊ शकत. खरं तर सर मला विचारावं वाटतं की बऱ्याच वेळेला जेव्हा एखादा नेता उभारतो तर रथ असतो तो स्वतःला बसण्यासाठी आणि लोकांना फक्त हाय हॅलो करण्यासाठी, नाही का. पण तुम्ही जो उभारला, जो माझ्या मागे रथ आहे, खरं तर तुम्ही सगळे प्रेक्षक पाहू शकता की अण्णासाहेब दराडे यांनी एक रथ उभा केला आहे आणि या रथामध्ये सर्वसामान्य लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही रथाची जी संकल्पना नेमकी काय आहे ती? सर, तुम्ही रथाबद्दल विचारलं, मला खूप बरं वाटलं. हा खूप महत्त्वाचा विषय आहे की राजकारणी लोक हे रथ स्वतःसाठी उभारण्यासाठी, रॅलीसाठी, स्वतः फिरण्यासाठी तयार करतात, जेणेकरून लोकांचं लक्ष त्यांच्याकडे जावं. पण मी रथावरती ह्या मतदारसंघातील ज्या समस्या आहेत त्याच मांडल्यात. हे जे सर्वसामान्याचं रोजचं दुखणं आहे, जे सर्वसामान्यांना आता जाणवत सुद्धा नाही अशा अवस्था आहे, म्हणजेच काही ते आंघोळणी पडल्यासारखं झाले. तर ते आपण जोपर्यंत पाहणार नाहीत, ते ऐकणार नाहीत, तोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला कळणार नाहीत. म्हणून मतदारसंघातील ज्या समस्या आहेत त्या आरोग्याच्या असतील, शासकीय कार्यालयातली पिळवणुकीचा विषय असेल, शैक्षणिक अवस्था असेल, राजकारणी तरी आपल्याकडून निवडून गेल्यानंतर 5 वर्ष काय करतात, सगळेच राजकारणी हे दाखवण्यासाठी विरोध म्हणून विरोध दाखवणं जनतेसाठी, पण हे आतून सगळेच एक आहेत, सगळ्याच पक्षाचे एक आहेत. त्यांना जनतेशी देणे घेणं नाही. आपली पोळी कशी भाजून घेतली जाईल, आपल्याच भातावरती डाळ कशी ओढली जाईल, याच्यासाठी सगळ्याच पक्षाचे नेते एकत्र येऊन ते प्रयत्न करत असतात. हे जनतेला सहसा कळू दिलं जात नाही. तेच ह्या रथावरती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुळजापूर तसं पावनभूमी, नाही का, देवाची भूमी, आणि या परिसरामध्ये म्हणजे खास करून तुळजापूरमध्ये अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येतात दर्शनासाठी. म्हणजे खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांचं लक्ष असते इकडे, नाही का. पण तरीसुद्धा जर बघितलं आपण या मतदारसंघामध्ये तर अनेक प्रश्न आहेत. खरं तर काय वाटतं नेमकं काय नेमके प्रश्न आहेत? म्हणजे अगदी शेतकरी असतील, शेतमजूर असतील, विद्यार्थी असतील, मुलं असतील, मुली असतील, किंवा अगदी कामगार जे कोणी असतील ते, कारण जो जीव आहे त्याच्या समस्या आहेत. खरं तर तुम्हाला काय वाटतं नेमकं काय समस्या आहेत आणि त्या कशा प्रकारे तुम्हाला सोडवता येतील? समस्या खूप अनेक आहेत सर. मी थोडक्यात काही समस्या आपल्यासमोर मांडतो की मतदार लोकांना म्हणजे मतदारांना निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळी प्रलोभनं दिली जातात. साड्या वाटणं असेल, पैठणी वाटणं असेल, किंवा अजून खूप काही वस्तू अमुक तमुक त्या भेट दिल्या जातात आणि मतदारांना एक लालच दाखवली जाते. पण ज्या मतदारासाठी आपण ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये ह्या गोष्टी सगळ्या करतोय, तर त्या मतदारांना मयत झाल्यानंतर स्मशानभूमी आहे का? तर आजही 70% गावं असतील मतदारसंघामध्ये की त्या गावाला स्मशानभूमी नाही. एखादी व्यक्ती मयत झाली पावसाळ्यामध्ये, तर त्या व्यक्तीला कसं नेमकं त्याचं शेवट तो करायचा, तर ते ह्या अडचणी खूप आहेत. अजूनही मतदारसंघातील 50% अशी गावं आहेत की त्या गावांना अजून चांगले रस्ते नाही. कित्येक तांडे असे आहेत ज्या तांड्यांवरती बंजारा समाज राहतो, खूप कष्टकरी समाज येतो, आणि त्यांच्या तांड्यात जाण्यासाठी अजूनही रस्ते नाहीत. ते इतकी भयान अवस्था आहे की निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्याकडं कोंबडी दारूची बाटली दिली जाते, त्यांच्याकडं मतदान घेतलं जातं, आणि त्यानंतर जेव्हा ते काम सांगण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे जातात तेव्हा सांगतात की तुला कोंबडी दिली होती, आता परत कशाला आलाच. इथपर्यंत अशा म्हणजे वल्गना त्या मतदारांच्या केल्या जातात. तर रस्त्याचे विषय आहेत, विजेचे विषय आहेत सर. 2-2 महिने DP जेव्हा जळतो तो परत बसवला जात नाही, आणि तो सुद्धा शेतकऱ्यांना वर्गणी करून आणावा लागतो. आता ही केलेली वर्गणी नेमकी कुणाच्या खात्यात कशी जमा होते हा तो संशोधनाचा प्रश्न आहे. शिक्षणाची अवस्था खूप बिकट आहे. आमच्या भागातून ऐकण्यात सुद्धा नाही की कोणी जिल्हाधिकारी झालेत, SP झालेत, मोठ्या पदावरती गेलेत, मोठमोठे व्यावसायिक झालेत. तरी शोकांतिक आहे खऱ्या अर्थानं. प्रश्न सर अनेक आहेत. शासकीय कार्यालयात सर कमालीची पिळवणूक होते सर्वसामान्य माणसाची. म्हणजे तात्पर्य प्रश्न
फार आहेत, फार आहेत पण उत्तर नाहीत. उत्तर नाही. सर विचारायचं वाटतं की अण्णासाहेब असं म्हणण्यापेक्षा मी अण्णा म्हणेल. हो सर, अण्णा म्हणजे आवडेल. मोठा भाऊ नाही का? नक्कीच सर. आणि एक वडिलकीच्या नात्याने जी लहान आहे त्यांच्यासाठी, एक भावाच्या नात्याने, एक मित्राच्या नात्याने तुमच्या तुळजापूर मतदारसंघातील सगळे मतदार तुम्हाला पाहत आहेत, ऐकत आहेत, तर मतदार बांधवांना आपण काय सांगू इच्छितो? मतदार बांधवांना मी हेच विनंती करेल, मी सगळ्यांच्याकडं प्रार्थना करेल मनापासून की बांधवांनो, आत्तापर्यंत आपण दांडग्यांना निवडून दिलं. कधी आपण जात म्हणून, धर्म म्हणून, पक्ष म्हणून, ह्या सगळ्या गोष्टी म्हणून आपण निवडून दिलं, पण कधीही कुणी आपल्या कामाला, आपल्या अडचणी सोडवल्या आजपर्यंत आलेलं नाही. तर ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी करता येईल का? ही निवडणूक आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी करता येईल का? त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावरती कुणाचं कसंही वारं असलं तरी ते खऱ्या अर्थानं वारं हे जनतेचं असतं. जनता ज्याला मतदान करते तोच विजयी होतो. त्यामुळं कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये टाकून फक्त मतदान ओढण्याचा प्रयत्न राजकीय पक्षाकडून आणि नेत्याकडून केला जातो. ह्या कुठल्याही प्रयत्नाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता एक सुज्ञ, चांगला, आपल्यातला बसणारा, उठणारा, आपल्या अडचणी सोडवणारा उमेदवार आपल्याला निवडून देता येईल का, आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांच्याकडनं प्रयत्न होईल का, ह्याचा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि आपण सर्वजण माझ्या पाठीशी आजपर्यंत उभे राहत आलात, या पुढे सुद्धा तुम्ही मला साथ द्याल आणि आपण सगळे मिळून मिसळून या मतदारसंघाचा विकास करू, हे पूर्ण मतदारांना मी आश्वासन देऊ इच्छितो. प्रत्येकाला वाटतं की जनता माझ्या बाजूने आहे, परंतु जनता की अदालत में जो आता है उसे समझ में आता है की जनता कुठून आहे नेमकी. कारण लोक आणि लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे हे कोणी सांगू शकत नाही. आणि आता लोक शिकलेले आहेत, लोकांना समजतं, लोक आता भूलथापांना बळी पडत नाहीत. तर लोकांना या ठिकाणी तीच माणसं आता पाहिजे आहेत की जी माणसं ज्या माणसाजवळ गेल्यानंतर त्याच्या हाताला धरून आपल्याला सांगता येईल की बाबा रे तुझं चुकले, बाबा रे हे काम करायचं आहे आपल्याला. आणि अण्णासाहेबांनी तर भूमिका जाहीर केली आहे, मी सालगडी. आणि सालगडी म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती काम करते त्याला काम सांगणं फार सोपं असतं, कारण त्यानं व्रत घेतलं असतं सालगड्याचं. अण्णासाहेब मी एवढंच म्हणेल की तुमचा संकल्प चांगला आहे, तुमचा रथ निघालेला आहे आता नाही का, आणि लोकांपर्यंत आपण जात आहात. निश्चितपणे आपला विजय होईल, यात कुठलीही शंका नाही. परत एकदा न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने या ठिकाणी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील या ठिकाणी अगदी दावेदार असलेले, प्रबळ दावेदार असलेले अण्णासाहेब दराडे यांना आपण शुभेच्छा देऊया आणि इथंच थांबूया. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.